आज आम्ही असं ठरवलं तिथं आम्ही पांडवांची ताटं बघितले. भाई गरम पाण्याचा कुंडा असं बापरे, इथं तर जरा जास्त वाफ निघते बघा. हे बुडबुडे येत आहेत आपोआप. हे सिरियल वगैरे मध्ये तसा सेम व्ह्यू आहे भाई. मेरे को तो राही नाही जा रहा है कोकण. आणि इथे ना जे शिवलिंग आहे ना तिथे गंगा आलेली आहे. आता मेन आहे ना गाभाऱ्यामध्ये जाऊ देत नाही मुलींना, बिकॉज त्यांचं काय आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. हा आहे कोकणातला डे 2 आणि आता सकाळी आम्ही मस्तपैकी आवरून वगैरे चाललो आहे दर्शन करायला. इथले जे मेन मंदिर आहेत, काही स्पॉट्स आहेत ते आम्हाला प्रियंका फिरवणार आहे. सो आम्ही आता मस्तपैकी रेडी होऊन आता चाललो आहे. सो आता काय माहिती कुठे चाललो आहे, काय चाललं आहे. जस्ट ती जिकडे नेईल आम्ही तिकडे जाणार आहोत. हा आपला नॉर्मल आम्ही पूर्ण दिवस काय केलं त्याचा ब्लॉग आणणार आहे. सो चला बघूया. पोहोचलेलो आहोत आता या ठिकाणी. मंदिर हे वाला मंदिर आहे. त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्याला तर माहिती नाही आहे. तिकडे जाऊन प्रियंका आपल्याला सांगणार आहे. तर बघूया काय मंदिर आहे ते. तर आमचं दर्शन झालेलं आहे. देवीचं मंदिर आहे आणि आतमध्ये अलाव नाही आहे काही काढायला व्हिडिओज वगैरे फोटो, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच काढतो. आता हा मागचा भाग आहे बघा, हे मंदिर आहे तिथून आम्ही बाहेर आलो. हा असा पूर्ण असा मागचा भाग आहे. तर आता इथून आम्ही पुढच्या याच्यामध्ये जाणार आहे. सो गाईज आता आपण आलेलं आहे सेकंड स्पॉट. हां हे येते मंदिर आणि बाजूला नदी. रुद्र आता पहिले आम्ही दर्शन घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. आता ह्यावाल्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय. आपण कुठे चाललो आता? कुठेतरी मंदिरात. आम्ही खूप लांब ठिकाणी जातो. म्हणजे इकडं 11 किलोमीटर लांब मागचं जे मंदिर दाखवलेलं ते 11 किलोमीटर लांब होतं संगमेश्वरपासून. मग आता बघू. आता एकदम असं अलीकडं पलीकडं टाईप आहे, त्याच्यामुळं मग आता त्यांची रिक्षा आहे म्हणून मग आम्ही चाललोय. त्याच्या ओळखीच्या काकांची रिक्षा आहे. गुगल पे करतो. सो येस, जाऊया आता पुढे. सो गाईज आता आपण नेक्स्ट स्पॉटवर आलेलो आहे ते म्हणजे हे प्राचीन काळातलं शिव मंदिर आहे. कर्णेश्वर देवस्थान, तिथं गणपतीचं आहे. तिकडे काम चालू आहे गेस. आणि हे मंदिर
ही आहे ना, ही सगळी माहिती दिली आहे मंदिराबद्दल. हे बघा, हे वाला ते मंदिर आहे. आणि इथे मूर्ती कशी आहे, मंदिराचा गाभारा कसा आहे, असा आहे. जर चुकून मला व्हिडिओ काढायला नाही भेटलं तर तुम्ही हे समजून घ्या. हे असं आहे. आणि बघा, म्हणजे मंदिराची पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या बोर्डवर दिलेली आहे. आणि ह्याच्या साईडला हे गणपतीचं मंदिर आहे. हे बघा, हा गाभारा आहे पूर्ण. खूप मोकळे तिथे, खूप जास्त मोकळं आहे सगळंच. हो, आणि हे मेन मंदिर हे पांडवांचं ताट आहे. हो शेट, नेमका श्रावणातला पहिला शनिवार आणि आम्ही मंदिरात आलो. वाव. आता हे मंदिर आहे ना, सोलापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, क्षेत्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हा हातोडांनी छलिंदार केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरले नाही बघा. एकावर एक दगड ठेवले. त्याला इंटरलॉक बोलतात. पलीकडे सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या. म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णांचा कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटात बघा. पुढे 1, हे बघा 2, 3, 4 आणि देवाच्या खाली ते 4 खांब बघा. 4 खांब अखंड दगड आहेत, एकावर तुकडा नाही. त्यांना भार वाघ असं म्हणतात. त्यांनी मंदिर सोडून धरले. प्रत्येक खांबावर देव आहेत बघा. प्रत्येक खांबावरती देव आहे. आता पांडव जेव्हा अज्ञात याला परशुराम होते. परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं, भाऊ आपला कर्ण मोठा भाऊ होता, म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधले. मंदिर बांधत असताना ते स्थानिक देवता आहे, ग्रामदेव त्यांचे 1 किलोमीटर जातमाता दिली. पहाट होण्यापूर्वी कोंबडीदेवपण ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवढे ताटं उलटी ठेवली, नंतर निघून गेली. ती 5 पांडवांची 5 ताटं बघा. पुढे 1, 2, 3, 4 देवाच्या खाली आहे. पांडवांच्या पाठीवरच आहे. पांडव जर सापडले असते तर परत 12 वर्ष अज्ञातवासात जायला लागतं. पण या मंदिराला वरती कळस नाही, शिखर नाही आहे. जर शिखर झाले असते तर राजाची प्रतिकाची असते. म्हणून सूर्यपासून ती कुंतीपुत्र कर्ण, कर्णांचा कर्णेश्वर. आता इथून 20 किलोमीटर, इथून 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे, 3 किलोमीटर गरम पाण्याची कुंड आहे आणि 40 किलोमीटर महाबळेश्वर आहे. ते पण बघा. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. छत्रपती संभाजीची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले ते 5 मिनिटं लागते. इथून खाली जायचं पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री आणि 3 नद्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं, घर संगमेश्वरी आहे. नंतर बघा, दाभोळ पूल आहे, खाली उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं, पण तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडुबुद्रुक तुळापूर गाव, तिथे एक संगम आहे भीमा बामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली, म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमनी गावा, कसबा संगमेश्वर, छावा संगमेश्वर. छावा पिक्चरचं शूटिंग पण तिथे झाले बघा. पुलावरून आडवा फोटो काढा. हेच ते संगमेश्वर मंदिर.
नमस् पार्वती पदे हर हर. आता ह्या मंदिरला पलीकडे सूर्यदेव आहेत, ब्रह्मदेव आहेत, तिकडे असं डाव्या साईडला म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिण चालते. बाकी ठिकाणी प्रदक्षिणा चालत नाही, तिथे नंदी असतो, गाणूक असतं म्हणून इथले प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणा सारखीच म्हणून याला प्रतिकाशिनी कर्णकाशी म्हणतात. पांडवांनी कर्णाच्या स्मरणार्थ बांधलेली प्रतिकाशी कर्णकाशी म्हणून इथले प्रदक्षिणा काशी प्रदक्षिणा सारखे. ह्या मंदिराला बाहेरून बघा पाया नाही, फाउंडेशन नाही, मगाशी म्हटलं तसं इंटरलॉक आहे, एकावर एक एकावर एक एकावर एक 5 थर आहेत का, 5 थरावरती मंदिर आहे बघा. स्वस्तिक आहे, स्वस्तिक. नंतर बघा ओम नमः पार्वती पदे हर हर. या जायचं उत्तर दिशा आहे. गाईच आता आपण आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण 3rd स्पॉटवर आलो आहे. हा वाडा कोणाचा वाडा, जरा इन्फॉर्मेशन दे. ओके, तर आपण आता तो बघायला जाऊया. किती मस्त दिसतंय ना, तो पूर्ण ग्रीनरी. या घरात महाराज आलेले आहेत. पडकं घर आहे पुन्हा. आता मी निघतोय पुढच्या स्टॉपसाठी. गाइस हम लोग आ गए अभी 4th स्पॉट पर. सप्तेश्वर मंदिर म्हणतात त्याला. आणि इथे ना जे शिवलिंग आहे ना तिथे गंगा आलेली आहे. तू जरा सांग ना, इन्फॉर्मेशन सांग ना. सप्तेश्वरांची अरे म्हणताय काही पण मी तुम्हाला मध्ये जाऊन सांगते काय जे असेल ते. तर आता आम्ही इथे आलेलो आहे बघा. पूर्ण ह्या गाडीमध्ये आम्ही आलो आणि इधर पूरा एकदम ऐसे नेचर के करीब आहे हम लोग बहुत ज़्यादा. तर मग चला बघूया, सॉरी दर्शन करू. थोडे मिनटं देख के बाय बाय. भाई पूर्ण ग्रीन ग्रीन आहे यार असं. हे बघा खूप लोक आहेत आणि आज शनिवार आहे ना त्याच्यामुळे मग अजून जास्त. ड्युअल कॅमेरा आहे ना वो. ठीक आहे, फुल हे झालेलं आहे भाई. आमचं झालेलं दर्शन. आता आम्ही कुंडाच्या इथे आलो आहे आणि खूप लोक आहेत भाई इथे. आता मेन आहे ना गाभाऱ्यामध्ये जाऊ देत नाही मुलींना बिकॉज त्यांचं काय आहे. इनफॅक्ट जे घरचे देवसुद्धा आहेत ना, घरच्या देवालासुद्धा त्यांच्या घरच्या महिलांना सुद्धा जाऊ नाही देत. सो मग आपलं तर खूप लांबची व्यवस्था. पण तुम्ही कुंड पाणी एकदम नितळगार हिरवगार खूपशे वळलं आहे तिथे. आणि पुढचं पण दाखवते. इथं खाली पूर्ण लाल लाल माती आहे.
आता आम्ही आलोय 5व्या लास्टवाल्या स्पॉटवर जे आहे हे. आणि आता इथून आता जाणार आम्ही. इथं गरम पाण्याचं कुंड आहे अशी बोलली, तर मग ते गरम पाण्याचं कुंड बघणार आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यासाठी येणार, कुठे जेवण करण्यासाठी जाणार. आता हे बघा इकडे काकाने रिक्षा थांबवली आहे. इकडून इथे खाली थोड्याशा लांब लांब अशा शिड्या आहेत आणि खालपर्यंत शिड्या आहेत. सो मग आता तिकडून जाणार. पण लांब आहे का? लांब चालावं लागतं. ठीक आहे आता चालू आम्ही. हे बघा इथून असं खाली खाली जायचं रस्ता आहे, तर जातो आता. लास्ट स्पॉट आहे. किती वाजले? आणि भाई बरं झालं आम्हाला पाऊस नाही भेटलेला आहे. बरं झालं भाई, नाहीतर आम्ही फुल तयारीमध्ये आलेलो सगळं. ते असं गार्डन सारखं का वाटतंय? गार्डन सारखंच वाटतंय ते असं मध्येच. म्हणजे असं सिनियर सिटीजन साठी असं पाय जर दुखले तर मग बसायला. थांबा मी तुम्हाला दाखवते. तर इथं पूर्ण जंगल भाई बघ. इथून छान दिसतंय बघा. ऐसे नीचे नीचे जाणे काय, नीचे नीचे. हो मस्त एकदम भारी. आणि इथं जास्त कोणच नाही भाई, आम्ही 4च जण आहेत. हो आता बी सिनियर सिटीजन्स के लिए हे बघा बसायला गेलो. मी आता थोडंसं चालून पुढे आलोय, तिकडून असं वरतून चालून आलोय. आणि भाई व्ह्यू बघा तुम्ही फक्त. असं प्रॉपर काय बोलतात, जसं याच्यामध्ये दाखवतात ना सिरियल वगैरे मध्ये, तसा सेम व्ह्यू आहे भाई. मेरे को तो राही नाही जा रहे. कोकण काय बोलतात नारळाची झाडं दिसल्यावर पागल होऊन जाते मी. मस्त यार. आता आपण देवीचं दर्शन करूया. देवी नाही सॉरी, काय तिथे कुंड आहे, गरम पाण्याचं कुंड आहे, ते बघून येऊया काय कसं आहे ते. चला भाई आता मी जस्ट कुंडाच्या जवळ आले. एवढी गरम वाफ येते ना भाई साळ. इथं आल्यापासून भाई एवढं गरम वाफ येते ना इथे. इथे ना बुडबुड्या पण निघतायत. आय डोंट नो कस काय हे गरम पाणी आहे हे भाई. गरम पाण्याचा कुंड असं बापरे. इथं तर जास्त वाफ निघते बघा. हे बुडबुडे येत आहेत आपाप बुडबुडे येत आहेत बाई. काय माहिती कसं काय. भाई एकदम सन्नाटा आहे आणि इथे मंदिर आहे. आणि आता मी चाललोय. मस्त आहे, वाड्यासारखं आहे. आतमध्ये एकदम थंड थंड गार आहे. अगं बाई अंदर आ सकते क्या ब्रो? इथं महादेवाचं मंदिर आहे. भाई काय असते मंदिर? अच्छा हे दिसतच नाही आहे काही. हो खाली शिवलिंग आहे. खाली शिवलिंग आहे वाटतं. आणि वर दुसरं मंदिर आहे. ओ माइट बी गणपती आहेत. मी झ्यूम करते कारण की गेल्या टायमाला वाटतं मी बघितलेलं. इथे गाभाऱ्यात जाऊ नये असं लिहिलेलं आहे, त्यामुळं मग आम्ही इथंच. हा नंदी आहे आणि खाली मग गणपती आपलं महादेव आहे आणि वरती बोलते गणपती आहे. लेट्स सी. सो गायज आम्ही खाल्ल्याच्या टायमाला भाई माझ्या लक्षातच नाही राहिलं की आपल्याला व्लॉग बनवायचा आहे, कारण की एवढी भूक लागली होती. सो मग आम्ही खाल्लं मस्तपैकी आणि आता आम्ही आलो आहे घराकडे. आणि आता वरती आलो आहे आम्ही. खूप थकलो आहे. आता वाजलेच 5 वाजेस. सो मस्त जातो आणि मग आता रात्री काय होतं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. रात्री मज्जा येते. आम्ही पत्ते बित्ते खेळतो ना त्याच्यामुळे. चलायचे अरे मम्मी आम्ही काय दाखवते तू पत्ते खेळतोय सांगते.
दाखवायचं नाही. आता मी थांबा पहिले पत्ते घेऊन गेली. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, सगळं झालं, खेळून सुद्धा झालंय. आता आम्ही टाइमपास करतोय आणि ही करतीये क्या करीये. मी अशी का उभी राहिली सांग, काय करते सांग. गौरीचा मुकुट रंगवते. हे पेंट आहेत. त्यामुळे आजचा व्लॉग एवढाच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.